मी धनंजय दिलीप जगताप आणि ह्या माझ्या मंडळी सविता धनंजय जगताप. आम्ही दोघं खास करून वाईवरून दत्ताभाऊ शेरकर यांची शेती बघायला आलेलो आहोत. गेले आमच्या दोघांच्यात 2 वर्षापासून फक्त फोनवर संभाषण चालायचं की ह्या शेतीला काय निविष्ठा वापरू, ह्याला काय वापरू. पण आज मला प्रत्यक्षात की म्हणलं बघावं तरी की जे आपले गुरु आहेत ते गुरु कशी शेती करतात आणि गुरूंच्या प्रत्यक्ष शेतात ते पीक कसं आहे हे बघण्याचा योग आज आला. आणि अक्षरशः तुम्ही माझ्या अंगावर आता आज रोमांच उभे राहिलेत. इतकं सुंदर नियोजन आहे आणि खरोखर नैसर्गिक शेती करावी तर ही दत्ताभाऊंनीच करावी आणि ती कशी करावी ही शेतकऱ्यांनी आवर्जून बघायला एकदा यांच्या रस्तापूरला यावं. चैतन्य नॅचरल फार्मिंगला आवर्जून प्रत्येकानं गाठ घ्यावीच त्यांची. आणि त्यांचे जे काय अनुभव आहेत ते फोनवर शेअर न करता प्रत्यक्ष इथं जाग्यावर येऊन बघावं की काय नक्की यांनी केले. आणि ह्यांची आत्ता मी जवळपास घराबसली 10 एकर शेती आणि इथली 5 एकर असं टोटल 15 एकरचा प्लॉट पाहिला आहे. जवळपास मी आज 250 किलोमीटर प्रवास करून आलो आहे. सकाळी 8 वाजल्यापासून माझा प्रवास चालू आहे आणि मला वाटतं जस्ट एक तास झाला असेल मला इथं आला. 1 तास. पण चेहऱ्यावर दिसत असेल तुम्हाला की आमच्या चेहऱ्यावर कुठेही शिनवटा नाही आहे अजिबात. एवढा प्रवास करून या आमच्या मंडळीला तर इतका त्रास होतो प्रवासाचा भयानक की काय बोलायला नको. पण तिच्या पण चेहऱ्यावर आज कुठलाही शिनवटा नाही किंवा काय नाही. की तिला सुद्धा आज एक बघायला मिळालं की नक्की काय शेतात आपला नवरा करतोय हे बरोबर करतोय हे. तिला आज ते डायरेक्शन मिळालं की आम्ही ते तुम्ही जसं सांगायचं त्याप्रमाणे बॅरल हे करायचो. आता तुमची तर बॅरलची संख्या बघून मागाशीच मला म्हणली की आपले तर 8-10 बॅरल आहेत आणि ह्यांची इतकी बॅरल कसे काय. पण खरोखरच सुंदर शेती, सुंदर नियोजन आणि खरंच दत्ताभाऊ तुम्हाला प्रणाम आहे ह्या गोष्टीसाठी की एवढा सगळा कारभार तुम्ही एकटा सांभाळताय. आणि आपलं थोडक्यात हे जे शेतकरी आहेत यांनी डिकम्पोजरवरती विक्रमी हळदीचं उत्पादन आणि विक्री केलेली आहे. त्या हळदीच्या उत्पादनात सुद्धा ह्यांचा मोलाचा वाटा आहे. माझ्या फेसबुकवर सुद्धा मी त्यांचं नाव आवर्जून नाव टाकलं होतं की फेसबुक पेजवरती की मी ह्यांना त्रास दिलेला आहे. नाही असं नाही, मी कधी बी यांना फोन करायचो, त्रास द्यायचो. म्हणजे त्यांना अगोदर माझं बोलण्यातच त्यांना सांगितलं होतं की दत्ताभाऊ आपण आपल्या एकमेकाशी जोडलं जातोय पण तुम्हाला त्रास होणार भयानक माझा. मी कधी फोन करीन काय तुम्ही कंटाळताल मला. पण नाही कंटाळले ते 2 वर्ष मला. आणि तुम्ही आपल्या हळदीचं उत्पादन कसं घेतलं डिकम्पोजरवरती किंवा जैविक निविष्ठावरती हे याची पण थोडी माहिती द्या कारण त्याचा फायदा पण इतर शेतकऱ्यांना झाला पाहिजे. हो, हळदीच्या ह्याच्यात जसं दत्ताभाऊंनी सांगितलं की लेंडी अर्क वापरला पाहिजे. तुमचं वेगवेगळ्या पेंडींचे अर्क काढून ते वापरले पाहिजेत. तुमच्या कनेरीचा अर्क फवारण्यासाठी कीटकनाशक म्हणून किंवा तुमचा सोयाबीनचा अर्क अमिनो ॲसिड वगैरेच्यासाठी हे सगळं त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं ना त्याप्रमाणे केलं. आणि अक्षरशः माझी वाई मार्केटला अजिबात हळद पडूनच दिली नाही व्यापाऱ्यांनी. हळदीला मला यावर्षी आत्तापर्यंत म्हणजे मी शेती करतोय, माझे वडील शेती करतायत, आमच्या हयातीतला पहिल्यांदा हायस्ट दर मिळालाय मला 23,000 रुपये. 23,000 रुपये हे पीक जैविक निविष्ठाला उत्तम प्रतिसाद देणार आहे. हो, आवर्जून ह्या निविष्ठा वापरा. 100% तुम्हाला रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणार. मी कुणी असं हे सांगतायत म्हणून बोलतोय किंवा हे करतोय असं नाही. मी एक शेतकरी आहे. हो, मी शेतकऱ्याचं दुःख समजू शकतो, प्रत्येक शेतकऱ्याचं. पण तुम्ही ह्या ज्या सांगितल्या मागाशी निविष्ठा ह्या आवर्जून वापरा. यातनं तुम्हाला 100 नाही 101% फायदा होणार म्हणजे होणारच. तर आवर्जून वापर करा आणि आवर्जून दत्ताभाऊंची एकदा गाठ घ्यायला सगळ्यांनी इथं या रस्तापूरला या चैतन्य नॅचरल फार्मिंगला. धन्यवाद. ओके.